म्हणून हा मिनी सरस हा वर्षातून एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी हा महोत्सव होतो आणि या महोत्सवाच्या निमित्तानं अख्ख्या जिल्ह्यातनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणी, त्या सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो। या उमेदच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींनी जो संकल्प केला आहे की माझ्या या देशातल्या आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, स्वतःचं जीवन त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे। आणि हे कधी मिळेल? जेव्हा आमच्या भगिनी सक्षम होतील, स्वतः पैसे मिळवायला लागतील, स्वतःचं स्वतः करायला लागतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, तेव्हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळेल। आणि ते स्थान देण्याचं काम या उमेदच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतोय। त्यातून आपण बघतो गावागावामध्ये आपण बचत गटांना आर्थिक सहाय्य, त्यातून बचत गटांनी स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी स्वतःचे व्यवसाय उभे करावेत, प्रभाग संघ व्हावेत, त्या संघाच्या माध्यमातून महिलांचे अनेक बचत गट एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःच्या पायावर नवनवीन व्यवसाय उभे करावेत, अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मोदीजींनी घेतली आणि त्यातून नवनवीन कल्पना आज यामध्ये येताना आपण बघतोय। आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना 69 प्रभाग संघ काम करतात। आता माझं तर म्हणणं आहे शिवसाहेब, हे प्रभाग संघ तालुकानिहाय न तर गावागावात तयार झाले पाहिजे, कारण आमचे अनेक बचत गट या ठिकाणी आहेत। एका गावामध्ये किती बचत गट आहे? एका गावात 70 बचत गट आहे। जेव्हा एवढे मोठे बचत गट आहेत तेव्हा प्रभाग संघ सुद्धा गावागावात तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल। आता आपण बघतोय अनेक महिला आता खाद्य पदार्थाच्या पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय आता करायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग शोधायला लागल्या। आपण बघितलं, मी परवा सातारला आमच्या मिनी सरसचा जो आपला महोत्सव झाला त्यामध्ये काही प्रभाग संघांना आम्ही ट्रॅक्टरचं वाटप केलं आणि त्यामध्ये आमची भगिनी स्वतः ट्रॅक्टर चालवायला बसली होती। बहीण आमची स्वतः पायावर उभे राहून ट्रॅक्टर चालवायचं नियोजन करते आणि स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं जीवन घडवण्याची क्षमता ठेवते। अगदी आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय असेल, आता त्याही व्यवसायाला बळ देत असताना आपल्या घरात दूध डेअरी चालतेच, आपल्या घरात आहेत, परंतु आमची स्वतःची दूध बँक तयार झाली पाहिजे। म्हणून आपण बघतो त्याही ठिकाणी दूध व्यवसाय करणाऱ्या महिला, अनेकांचं म्हणणं असतं आम्ही काही शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करावा का? पण मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, आज शेळी मेंढी व्यवसायात जेवढा पैसा मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मिळत नाही। आपण जर शेळ्या मेंढ्या घेऊन जर ग्रुपमध्ये आपण त्याचं पालन केलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे। आपण सगळ्या महिला भगिनींनी एकत्र यावं आणि त्याही व्यवसायामध्ये लक्ष द्यावं। तर आज आपण बघताय या ठिकाणी मिनी सरस आहे। या जिल्ह्यातल्या फक्त 70 बचत गटाला किती स्टॉल आहेत? 60-70 स्टॉल आहेत। माझा माहिती पण 100-125 स्टॉल एका ह्याच्यामध्ये असले पाहिजेत। बघा आपण अजून काय करता येते, तो 100-125 बचत गटांना स्वतःचा उत्पादित केलेला माल 5 दिवस इथं ठेवता येईल, 4 दिवस इथं ठेवता येईल। बाकीच्या दिवशी कुठं जायचं? बाकीच्या दिवशी तो माल कुठं विकायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे। म्हणून पाठीमागच्या वर्षीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि पंचायत राजचा मंत्री होण्याचा भाग्य लाभलं आणि आता तुमचं उमेद आहे, ते उमेद माझ्या मंत्रालयाच्या अंतर येतं। त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला, हा सरस जो होतो तो वर्षात एकदा आणि 5च दिवस होतो। इथं आला तरी त्या सोयी सुविधा मिळत नाही, पण आता आम्ही नवीन निर्णय घेतला आहे,
आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ जिल्ह्याच्या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही उमेद मॉलची संकल्पना आणली. ही संकल्पना फक्त आणली नाही, आता सोलापूर जिल्ह्याचा उमेद मॉल मंजूर झालाय. त्याचं भूमिपूजन आपण लवकरच करतोय आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्याचा स्वतःचा आमच्या बहिणींचा स्वतःचा मॉल, स्वतःच्या हक्काचा मॉल 20 कोटी रुपये खर्च करून जो 12ही महिने आमच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणारा स्वतःचा हक्काचा मॉल आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधतोय. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल.